कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले, आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। अपने संग तुझको वहाँ जन्नत से मुलाकात हो, पूरी हो तेरी हर दुआ, आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। गुजरे ऐसी हर रात रात, हो ख्वाहिशों से बात बात, आशाएं लेकर सूरज से आग आग, गाए जा अपना राग राग, आशाएं कुछ ऐसा करके दिखा, खुद खुश हो जाए खुदा, आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। जतन करतील आणि त्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादित करण्यासाठी प्रयत्नरत राहतील। धन्यवाद सर। यानंतर या ठिकाणी उद्घाटन सोहळा होतोय संमेलनाचा आणि त्याचबरोबर आकार शिष्यवृत्ती अभियान याचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे। मी माननीय रामवाघ सरांना विनंती करतो की त्यांनी त्याबद्दलची माहिती या ठिकाणी द्यावी। नियोजित होतं, परंतु सरांना केंद्राच्या काही कार्यक्रम या व्यस्ततेमुळे इथे येता आलं नाही। सरांनी तसा शुभेच्छा संदेश आपल्याला दिलाय आणि त्यानंतर आपण आपले या नागपूर महानगराचे सन्माननीय महापौर प्रवीणजी दटके सर यांना ती विनंती केली। आदरणीय सरांनी आपल्या विनंतीला मान दिला आणि या संमेलनाचं उद्घाटक म्हणून त्यांनी पद स्वीकारलं। त्या प्रित्यर्थ आपण सर्व मिळून सरांचे इथे आभार मानू। तर या संमेलनाचं रितसर उद्घाटन, त्या संमेलनाच्या बॅनरचं अनावरण आणि दुसरं आकार स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियान। मी बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा गावचा, माझ्या गावासकट या महाराष्ट्रात आणि देशात असे अनेक गावं आहेत की ज्या गावातला माझा भाऊ बसचं तिकीट नाही म्हणून शहरापर्यंत येऊ शकत नाही, पुस्तकं घ्यायला पैसे नाहीत, पुढचं शिक्षण करायला पैसे नाहीत, तर मी माझा वाटा उचलला पाहिजे। आणि म्हणून आकार फाउंडेशनला वर्षभरामध्ये 1000, 1200, 1500 विद्यार्थी वेगवेगळ्या बॅचेसला असतात।
तर त्यांच्याकडनं ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांच्याकडनं आकार फाउंडेशन वर्षभराच्या बॅचेस चालाव्यात अशा पद्धतीची फीस घेतं. परंतु जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन सत्र लावू शकत नाही अशा 500 विद्यार्थ्यांची जबाबदारी आकार फाउंडेशन दरवर्षी उचलतं. त्या 500 विद्यार्थ्यांपैकी 100 विद्यार्थी ज्यांची पूर्ण व्यवस्था, पूर्ण मार्गदर्शनाची आणि प्रशिक्षणाची व्यवस्था वर्षभर आकारमध्ये केली जाते आणि उर्वरित 400 विद्यार्थ्यांना फक्त अर्ध शुल्क भरून आकारला प्रवेश दिला जातो. तर त्या दोनही शिष्यवृत्ती आणि उद्घाटन समारंभ या गोष्टीची गरज का पडली? आज देशाच्या आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये सियाक नावाचे ऑर्गनायझेशन आहेत, स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, यशदा आहे. परंतु या सगळ्या ऑर्गनायझेशनने मिळून हा वाटा पूर्ण होत नाही, तेवढ्या मॅक्झिमम मुलांपर्यंत ती संधी जात नाही. आणि आपण समृद्ध भारत, विकसित भारत हे जे काही आपण वाचतोय हे काही अंगी एक्सेप्ट करता येतं, परंतु गावामध्ये जोपर्यंत आपल्या गरीबातला गरीब माणूस पोटभर अन्न त्याला मिळणार नाही, शिक्षण मिळणार नाही आणि त्याला हक्काचं हाताला काम आणि पोटाला सन्मानाची भाकर मिळणार नाही, तोपर्यंत देश पूर्णतः समृद्ध झाला असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून आपण प्रत्येकाने तो वाटा उचलला पाहिजे. टीम आकार फाउंडेशननी ते उचलला आणि मी मान्यवरांना विनंती करेन की या संमेलनाचं उद्घाटन आणि आकार शिष्यवृत्ती अभियानाचं उद्घाटन, त्या शिष्यवृत्ती अभियानाचे रजिस्ट्रेशन पण आपल्याला ब्रेकमध्ये करता येतील. बाहेर त्याचं आहे, ज्यांना अर्थात गरज आहे त्यांनीच करावं. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण या संमेलन आणि शिष्यवृत्ती अभियानाच्या त्या लोगोचं अनावरण करावं. सन्मान्य मान्यवर. संमेलनाचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे. त्याचबरोबर आकार स्पर्धा परीक्षा प्रेरणा आत्मविश्वास व शिष्यवृत्ती अभियान 2016-17 याचंही उद्घाटन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे. करिअर क्रांतीच्या एका दैदिप्यमान पर्वास या ठिकाणी प्रारंभ होतोय. मित्रांनो, या अभियानाच्या माध्यमातून 500 विद्यार्थ्यांना वडिलांचं निधन झाल्यानंतर पोलिओग्रस्त आहे, पायाने अपंग आहे, वडिलांचं निधन होतंय 12वीच्या परीक्षेच्या दरम्यान आणि कुटुंबाचा खर्च चालावा म्हणून आईसोबत बांगड्या विकतो. तो विद्यार्थी डीएड करतो आणि डीएड केल्यानंतर प्राथमिक शिक्षक लागतो. समाजामध्ये होत असलेल्या सगळी होरपळ आणि समाजामध्ये असलेल्या प्रश्नांना सोडवण्यासाठी, समाजातले प्रश्न सुटावे हीच माझी प्रशासनात येण्याची तळमळ आहे व जिद्द आहे असं म्हणणारा रमेश घोलप यांची आज सायंकाळी 6 वाजता प्रगट मुलाखत आहे. मी पुढील सत्र आदरणीय माझे मित्र रुपेश घागी सरांना विनंती करतो की पुढचं सत्र आपण सुरू करू. सन्मान या ठिकाणी करण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार श्री विवेक कुलकर्णी, ज्ञानप्रबोधिनी पुणे हे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. आणि त्याचबरोबर हा पुरस्कार या ठिकाणी उपस्थित असलेले एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व, वरोडा येथील प्रशासनाच्या माध्यमातून लोककल्याणाचं काम करणारे प्रशासक व प्रशासकांना घडवून लोककल्याणासाठी तयार करणारे मार्गदर्शक, अशा दोघांना हा पुरस्कार देण्याचा आकारचा संकल्प. गेल्या वर्षी आदरणीय उपलेंचवार सरांना हा पुरस्कार आम्ही दिला आणि यावर्षी या पुरस्कारासाठी डॉक्टर विवेक कुलकर्णी, ज्ञानप्रबोधिनी पुणे यांना आम्ही विनंती केली. सरांनी तो पुरस्कार स्वीकारण्यास संमती दर्शवली, परंतु सर ॲडमिट आहेत, सरांची प्रकृती अत्यंत खराब असल्यामुळे सर आज सत्राला उपस्थित राहू शकले नाही. परंतु सरांच्या माध्यमातून महाराष्ट्रातले अनेक विद्यार्थी IAS IPS झालेत. मला अत्यंत सांगताना इथे आनंद होतोय की आदरणीय श्रावण हर्डीकर सर सुद्धा यांना सुद्धा आदरणीय विवेक कुलकर्णी सर यांचं मार्गदर्शन लाभलंय. इथे अशा अनेक मान्यवर, इथे आदरणीय किरण गित्ते सर बसलेत, त्यांना सुद्धा विवेक कुलकर्णी सरांचं मार्गदर्शन लाभलंय. आणि मीही त्यापैकी एक भाग्यवंत. राज्यसेवेचा रिझल्ट ज्या वर्षी माझा आला त्या वर्षीच्या बॅचला मला ज्ञानप्रबोधिनीमध्ये मार्गदर्शन मिळालं.
तर मी या मानपत्राचं वाचन आपल्यापुढे करू इच्छितो. आकार समृद्ध भारत निर्माण पुरस्कार माननीय डॉक्टर विवेक कुलकर्णी, ज्ञानप्रबोधिनी, पुणे. आपल्या मायभूमीत जन्माला आलेल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीने पिचलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मायेची ऊब देऊन त्यांचे पालकत्व स्वीकारून आपण त्याग व समर्पणाने हजारो विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन त्यांच्या आयुष्याला आकार दिला. ज्ञानप्रबोधिनी पुणे हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे व समाजसेवेचे रोपटे लावून अत्यंत कष्टाने व समर्पणाने त्या रोपट्याचा आम्हा लेकरांसाठी आधारस्तंभ असलेला वटवृक्ष निर्माण केला. सर्व विद्यार्थ्यांमधील गुणांची पारख करून त्यांच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडून त्यांना स्वतःच्या आत्मशक्तीची जाणीव निर्माण करून देऊन समर्थ बनविले. आज ज्ञानप्रबोधिनीचे हजारो विद्यार्थी राष्ट्र निर्माणाच्या सेवेत तत्परतेने कार्य करून या भारत मातेचे आधारस्तंभ बनले आहेत. शिक्षणाच्या वाटेवर आपण आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शक आहात. सर, 1919च्या दशकात गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून BE इलेक्ट्रिकल व MTech त्याचबरोबर PhD आणि IIT मुंबई A ग्रेडमधून 1986 असा शिक्षणाचा चढता आलेख असताना भरमसाठ पगाराची नोकरी सोडून आपण समाज जाणीवेतून केलेले संशोधन क्षेत्रातील कार्य असो की ज्ञानप्रबोधिनी 1992च्या माध्यमातून उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी व भारत मातेच्या सेवेसाठी निर्माण करण्याचे कार्य, हे सर्वच आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे. या मायभूमीसाठी आपलंही काही देणं लागतं, हा आपला कार्याचा संस्कार आम्हा सर्वांसाठी दिशादर्शक दीपस्तंभासारखा आहे. माऊली संत ज्ञानेश्वर, जगद्गुरू संत तुकोबाराय यांच्या संस्काराने व प्रबोधनाने पावन झालेल्या मातीचा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा आपण आपल्या अनमोल शैक्षणिक व सामाजिक कार्यातून जिवंत ठेवला, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. ज्ञानेशने चंदनाच्या स्पर्शाने समर्पित केलेल्या शब्दमाला सार्थ करताना आणि म्हणतात, रोपट्याचा वृक्ष झाला वंश वाढे आगळा, कल्पवृक्षांनी कड्यांनी पूजण्याचा सोहळा, पुन्न होते जीव घेणे सावली दुर्मिळ झाली, ध्येय वेड्या विवेकाला पाखरांची किव आली, काडी काडी वेचली अन एक खोपा बांधला, या जीवाचा त्या जीवाशी प्रेम भाव सांधला, माय झाला बाप झाला लागला ज्याचा लळा, त्याच वृक्षांना कळ्यांनी पूजण्याचा सोहळा, पाखरांचा मित्र झाला कधी तयांना भरवले, त्याग आणि नम्रतेचे पाट त्यांना गिरविले, पाखरे आता उडाली झेप त्यांची वेगळी, पण तयांचे लक्ष येथे जीव अजूनही या स्थळी, येथला हुंकार पोटी येथले गाणे गळा, कल्पवृक्षांना कड्यांनी पूजण्याचा सोहळा. आदरणीय सर, आपण शिक्षण व समाज सेवेतून समृद्ध भारत निर्माण करण्याचं, तरुणाईला बळ देऊन राष्ट्र निर्माण करण्याचं अद्वितीय कार्य उभारलं. या कृतज्ञतेतून आकार समृद्ध भारत निर्माण पुरस्कार हा आकार फाउंडेशनचा दुसरा पुरस्कार आपल्यासारख्या ज्ञानयोग्याला देताना आम्हाला अत्यानंद होत आहे. ईश्वर आपणास प्रदीर्घ सुखी संपूर्ण आयुष्य देवो व भारत मातेची सेवा आपल्या हातून अशीच घडत राहो, या शुभेच्छांसह विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात करिअर क्रांती घडवण्यासाठी आपले मार्गदर्शन व आशीर्वाद सदैव मिळत राहतील, या शुभेच्छांसह राम वाघ. नमस्कार. धन्यवाद सर. मित्रो, या ठिकाणी माननीय डॉक्टर श्री विवेकजी कुलकर्णी, ज्ञानप्रबोधिनी पुणे यांना आकार समृद्ध भारत तुला पाहिजे एका उत्तुंग असा व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी आपण सत्कार करतो आहोत, एक त्यांना पुरस्कार प्रदान करतो आहोत. या देशासाठी, या देशाला घडवू शकणारे अनेक तरुण ज्या ठिकाणी घडत आहेत त्या ठिकाणी त्यांचं आयुष्य घडवण्यात येत आहे, अशी ज्ञानप्रबोधिनी तिथले श्री डॉक्टर विवेकजी कुलकर्णी यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे, आकार समृद्ध भारत निर्माण पुरस्कार. धन्यवाद. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. ठिकाणी साहित्य करिअर व साहित्य संमेलन, आणि या साहित्य संमेलनामध्ये स्पर्धा परीक्षेशी निगडित असणारी अनेक गुणवत्तापूर्ण पुस्तकं आणि साहित्य या ठिकाणी प्रकाशित होणार आहेत. या ठिकाणी आपण प्रकाशन सोहळ्याकडे वळतोय. सर्वप्रथम आकारच्या संपूर्ण मराठी व्याकरण या मान्य श्री वसंतजी गोमासे व श्री बाळराजे दराडे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा या ठिकाणी
प्रकाशन सोहळा होतोय. मी या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो की हे एक गुणवत्तापूर्ण पुस्तक मी या ठिकाणी विनंती करतो श्री गोमासे सर व श्री बाळराजे दराडे हे या ठिकाणी त्यांनी स्टेजवर प्रकाशन करावं. मित्रहो, मराठी व्याकरण या विषयासाठी अभ्यासपूर्ण पद्धतीनं आणि अचूक पद्धतीनं लिहिलेलं हे पुस्तक आपल्या सगळ्यांच्या सेवेत घेऊन येताना आकार परिवाराला आनंद होतोय. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की या ठिकाणी या पुस्तकाचं प्रकाशन करावं. आकारचे श्री वसंत गोमासे सर व श्री बाळराजे दराडे यांच्या अथक परिश्रमातून हे एक गुणवत्तापूर्ण पुस्तक साकार झालेलं आहे. त्याचबरोबर आकारचं एक प्लॅनर सुद्धा लवकरच प्रकाशित होत आहे. त्याच्या मुखपृष्ठाचं सुद्धा या ठिकाणी प्रकाशन होत आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की पुन्हा एकदा एक उत्तम असं पुस्तक आपल्या सर्वांना परीक्षेसाठी प्लॅनर या ठिकाणी श्री किशोर गज्जलवार सर यांनी लिहिलेलं आहे. मी श्री किशोर गज्जलवार सरांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. या ठिकाणी आकार प्लॅनर लेखक श्री किशोर गज्जलवार यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ या ठिकाणी प्रकाशित होत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना याचा निश्चितच खूप खूप उपयोग होईल. आणि या सत्रामध्ये आपण तिसरं एक उद्घाटन घेतोय. या ठिकाणी मी अधिकारी होणारच या प्रशांत वावगे सर यांच्या सीडीचं सुद्धा आपण प्रकाशन करतो आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या सीडीचं प्रकाशन करावं. मला वाटतं आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत की अशा एकापेक्षा एक चांगल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचं आपण सगळेजण साक्षीदार आहोत. आणि तेही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणारी इतकी सारी मान्यवर मंडळी या ठिकाणी या मंचकावर उपस्थित आहेत. या ठिकाणी प्रशांत सर आणि त्यांच्या आई सुद्धा उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या. मी सर्व मान्यवरांना विनंती